जगभर फिरतोय, मुंबईतही फिरतोय, राजकारणाची हवा काय हे जाणून घेतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अगदी थेट अनकट. कुठलाही प्लॅनिंग नाही, कुठेही जातो, कुठेही उभा राहतो, लोकांशी बोलतो, लोकांच्या मनातलं काढून घेतो. मी नांदेडमध्ये पोहोचलो आहे. नांदेडमध्ये आमचे योगेश लाटकर प्रतिनिधी आहेत. नांदेडचं राजकारण कसं आहे? नांदेडचं राजकारण हे प्रामुख्यानं अशोक चव्हाण विरुद्ध अन्य पक्ष अशाच पद्धतीचं आजवरचं नांदेडचं राजकारण राहिलेलं आहे. आणि यावेळी देखील तशाच पद्धतीनं हे राजकारण असणार आहे. इथं खासदार जो आहे लोकसभेला तो भाजपचा आहे, पण आमदारांच्या बाबतीमध्ये काँग्रेसची सरशी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काँग्रेसच्या ताब्यात जास्त आहेत. आता हे राष्ट्रवादी आणि शिवसेना जी फुटली आहे त्याच्यावरून काय तिकीट वाटपात गडबड होईल? निश्चितच होणार आहे, कारण की जे लोक आता वेगवेगळ्या पक्षात गेलेत, त्यांचा मूळ पक्ष सोडून गेलेत. आता तिचा म्हणजे नांदेड उत्तरमध्ये जो आमदार आहे आता तो शिवसेनेचा होता, तो आता शिंदे गटात गेलेला आहे. मग ही जागा शिंदे गटाला सुटणार का? भाजपचे उमेदवार तिथे मागच्या अनेक वर्षापासून मेहनत करत आहेत, मग त्यांचं काय होणार? अशी अनेक समस्या ज्या आहेत त्या निर्माण होणार आहेत. खूप समस्या आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेमध्ये समस्या आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार तिकडे गेलेत, एकनाथ शिंदेचा गट फुटला आहे, सगळी खिचडी झालेली आहे आणि या खिचडीमध्ये लोकांच्या मनात काय हे जाणून घेतो. पण ज्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, नेता असतो, तो मतदारांना कसा आकृष्ट करतो किंवा जे आरोप प्रत्यारोप लोकांपर्यंत पोहोचून ते मतदानापर्यंत नेण्याचं काम जे आहे ते सगळे कार्यकर्ते करतात. हे नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत आणि बूथ सांभाळण्याचं काम जे आहे ते सगळे यांच्याकडे भाजपचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, MIM सर्व पक्षाचे आहेत, OBC नेते आहेत, मराठा समाजाचे नेते आहेत. आणि नांदेडमध्ये काय खिचडी पकणार आहे राजकारणाची? राजकारण त्यांना आवडलं आहे नांदेडकरांना की नाही आवडलं? जे राष्ट्रवादीतून फुटून गेलेत त्यांच्यावर गद्दाराचा शिक्का आहे, जे शिवसेनेतून फुटून गेलेत त्यांच्यावर गद्दाराचा शिक्का, हा गद्दारीचा शिक्का जो आहे तो कसा काढणार, मतदारांना कसं समजवणार, अशा प्रकारची सर्व चर्चा मी करणार आहे. नमस्कार. आता ही भाजपचे महायुतीचे काय नाव तुमचं? माझं नाव महेश बाळू खुमने, मी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे. हां, तुमचं नाव काय? मी चैतन्य बापू देशमुख, भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी. देशमुख साहेब, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली असा आरोप आहे. आता मतदारांना कसं सांगणार? भारतीय जनता पक्षाने कोणत्याच पक्षाला फोडलं नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही गेल्या 25 वर्षापूर्वीची नैसर्गिक युती आहे आणि त्या नैसर्गिकच्या आधारेच आताचं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे शिंदे सरकार आहे आणि आता नवीन त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदेची ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे. पण पटेल मतदार नांदेडकरांना पटेल 100% पटणारच आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे ज्या अर्थी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, त्या अर्थानंच जे एकनाथ शिंदे ते विचार घेऊनच बाहेर पडलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा मूळ विचारच हिंदुत्व आणि विकास आहे. नरेंद्र मोदीजी आज देशाचे नाही तर पूर्ण जगामध्ये नेतृत्व करण्याचं, आपण आत्ताच परवा जे G20 झाले त्याच्यामध्ये त्यांचं जे नेतृत्व आहे, जे सर्वसामान्य व सर्व देशांना त्यांनी मान्य केलेलं नेतृत्व असल्यामुळे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीसोबत जोडत आहे. मतदार मानतील का? पण लोक तर म्हणतात भाजप फोडून टाकते, पक्षच फोडतात, विरोधी पक्ष ठेवायचंच नाही भाजपला. विरोधी पक्षाचा विचारच नाही. भारतीय जनता पार्टीचे विचार, माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्यांनी जे विकासाचे कामं महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब विकासाच्या कामावर तुम्ही बोलणार. आता उद्धव ठाकरे गटाचे आहेत. आता बघा, हे म्हणतात आमचीच मूळ शिवसेना. नांदेडमध्ये कसं जाणार मतदारांपुढे? बरेचसे आमदार गेले, खासदार गेले. नांदेडचे जे भाजपचे पदाधिकाऱ्यांनी जे आरोप केलेले आहे की शिंदे गट हा ओरिजिनल शिवसेना आहे, माझं स्पष्ट मत आहे एकनाथ शिंदे हा गद्दारी केलेला आहे आणि गद्दारी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं 2दा प्रयत्न केले. सकाळी अजित पवारांचा शपथविधी सकाळी 5 वाजता केले, ते सक्सेस झाले नाही म्हणून परत शिंदे गटाला गद्दारी करायला भाग पाडलेले आहेत. एकंदरीत ती भारतीय जनता पार्टी ही दुतोंडी मांडूळ आहे. या महाराष्ट्रामध्ये मांडूळ ज्या पद्धतीने दोन्हीकडे चालतो त्या पद्धतीने या महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी ही दुतोंडी मांडूळाची भूमिका घेत आहे. त्यांना विकासाचं काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त विजन संपूर्ण भारतामध्ये गुजरात पॅटर्न राबवायचं, मराठी माणसाची अस्मिता पायदळी तुडवायची, मराठी माणसांना नागो करायचं. मुद्दा आला लक्षात. मला तुम्ही सांगा, काँग्रेस उद्धव ठाकरे गट एकत्र आहे, पण ताकद पण कमी झाली ना. अजित पवार पण गेले. नाही, ताकद ही लोकप्रतिनिधीच्या रूपानं आमदार गेले असतील, पण जनता ही उद्धव ठाकरेंसोबत आहे, जनता ही काँग्रेससोबत आहे. जनता ही ऐकणार नाही म्हणून शिंदे घेऊन सुद्धा फायदा नाही, म्हणून पुन्हा अजितदादांना त्यांनी घेतलंय, त्याच्यावरही फायदा नाही म्हणून हे वन नॅशन वन इलेक्शनचा प्रयत्न. कुणासोबत आहे? मी कार्यकर्त्यांना विचारतो, कुणासोबत आहे जनता?
जनता येणाऱ्या मतदानाच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्याच्यासोबत राहील. तुम्हाला काय वाटतं? नाही, जनता ही कसं आहे माहिती आहे का, सर्वांना गाडणार आहे आणि योग्य लोकांना निवडून देणार आहे जनता. हे म्हणतात आमच्या बाजूने, हे म्हणतात आमच्या बाजूने. नाही, अजिबात चुकीचं आहे. बीजेपीनं अगदी सत्यानाश करून टाकलेला आहे. आज शिक्षणाचा प्रश्न आहे, बेरोजगाराचा प्रश्न आहे. आज मी एवढा क्वालिफाईड असून आज नोकऱ्या नाही आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. बीजेपी सोबत गेले तुम्ही, अजित पवार गटाचे ना, ते आता काय म्हणतात ते? हे तर प्रचारात बोलणार, नेतेही बोलणार, नेते येणार, प्रचार करणार, जाहीर सभा करणार, पण बूथवर कोण जातं हे सगळे कार्यकर्ते जातात. बूथ कार्यकर्ता म्हणजे मजबूत करण्याचं काम जे आहे आता हा जो आरोप आहे, कसं आता खोडून कसं करणार? अभी जो दादा के साथ हम गए हैं, दादा अजित पवार के साथ, अजित पवार साहब के साथ, ये सही किया क्या वो शरद पवार को छोड़ के गए? बिल्कुल सही करे. हम दादा के साथ काम के लिए गए हैं और काम करके हम जनता को बताएंगे कि भाई काम कैसा होता है और काम के ऊपर हम वोट लेंगे जनता से. तुम्ही कसं पटवणार तुम्ही? 100% महायुतीच्या माध्यमातून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व विकासाचे ध्येय धोरणं घेऊन हे आम्ही दादांनी जे निर्णय घेतला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी व एकनाथ शिंदे साहेबांनी, हे सर्व आपल्याला येणाऱ्या काळामध्ये यांच्या पाठीशी जनता 100% आहे. मी येतो तुमच्याकडे, मला येतो बघा, एवढे सगळे लोक आहेत. मला प्रश्न पडला तर यांना किती वेळ? तुमचं नाव काय? मेरा नाम मोहम्मद रऊफ है. कौन से पार्टी से? वंचित बहुजन आघाड़ी. ये प्रकाश अंबेडकर जी जाना चाहिए क्या महाविकास आघाड़ी में? प्रकाश अंबेडकर साहब का ये निर्णय है जाने के लिए, मगर कांग्रेस और राष्ट्रवादी ज़रा डगमग करी. इस वजह से उद्धव ठाकरे गठ के साथ प्रकाश अंबेडकर की युति हुए लिए, मगर ये जो कांग्रेस राष्ट्रवादी बीजेपी है ये विकास नहीं करे. इस वास्ते उद्धव ठाकरे के साथ मिलकर प्रकाश अंबेडकर जरूर विकास करेंगे, इसकी हमको सबको अपेक्षा है. चला, तुमचं तुम्ही वंचित. माझं नाव विशाल येडके, मी वंचितचा कार्यकर्ता आहे. प्रकाश आंबेडकर जातील का पण? हो, जायला पाहिजे. महाविकास आघाडी ठीक आहे, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले, जायला पाहिजे. तर साहेबांना जर महाविकास आघाडीने सन्मानजनक जर बोलवलं तर साहेबाला जायला काही हरकत नाही. हां, तू काय वाटतं की जाईल वंचित आघाडी महाविकास आघाडी? नाही, वंचित बहुजन आघाडीनं तसं महाविकास आघाडीला पत्र दिलं. विशेषतः याला आदरणीय शरद पवार साहेबांचा कडवा विरोध आहे आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी जाणार आहे विकासाच्या मुद्द्यावर. आणि या महाराष्ट्रामध्ये जनतेचं जे शोषण चालू आहे सर्वच पक्षाकडनं, त्याला थांबवण्यासाठी महाविकास आघाडी जायला आम्ही तयार आहोत. परंतु राष्ट्रवादीचं काय उठलंय ते राष्ट्रवादी का घेत नाही, पण काय एवढा राग का हो शरद पवार? आता सन्माननीय शरद पवार साहेबांना माहीत, एकीकडं बाळासाहेबांवर आरोप करताना ते सोबत येत नाहीत असं म्हणतात, दुसरीकडं मात्र ते सोबत घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे महाविकास आघाडीसोबत जायची आणि या ठिकाणी जे राजकारण आहे महाराष्ट्रात ते राजकारण पाठवण्याची. आता पत्रकार म्हणून मला सांगा, तुम्ही नांदेडमध्ये काय होईल, महायुती की महाविकास आघाडी? महाविकास आघाडी नक्की सांगायचं. महाविकास काय कारण आहे? कारण अनंत कारण आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या. अजित पवार गटाचे पण कार्यकर्ते गेले ना भाजपसोबत, एकनाथ शिंदे गटाचे पण गेले. हो, गेले काही फरक पडणार, गेले काही फरक पडणार नाही असं तुम्हाला वाटतं? कारण भाजपच्या संदर्भामध्ये शहरामध्ये एवढा मराठवाड्यामध्ये दुष्काळ प्रतापराव आले निवडून नाही आले तर यानंतर येणार नाहीत ना. परिस्थिती एवढी भयानक आहे त्यांची. एमआयएमचे कार्यकर्ते माझ्यासोबत या विधानसभा निवडणुकीमध्ये जसं महाराष्ट्राचं जे माहोल आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले, शिवसेनाचे 2 गट पडले आणि काँग्रेसचं पण असंच आहे महाविकास आघाडीचं. तर ह्या निवडणुकीमध्ये MIMचे 25 ते 30 आमदार निवडून येणार आहे, हे गोष्ट पक्की एकदम. 25 ते 30 विधानसभेला कारण काय आहे की 2-2 गट पडले आणि मतदार नाराज आहे. राष्ट्रवादीचे आणि बाकीचे शिवसेनाचे 2 गट पडले, उद्धव ठाकरेचा 1 गट पडलं, झाल्यामुळे काय हे दावा खराय का? काय हवेतच बोलायचं फक्त? नाही, हा विषय काय आहे, महाराष्ट्राच्या मनात काय, महाराष्ट्राच्या मनात या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बाबतीत रोष आणि राग आहेत. हा कोणी कोणालाही मतदान केले तर शेवटी भाजपच्या दावणीला जातोय. आणि लोकांनी, मला कळलं नाही, म्हणजे EVM वर बोलायचं आहे की मतदारावर बोलायचं? नाही, दावणीला जातं म्हणजे मतदारावर बोलायलो मी. सगळं मतदान येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कळल. आणि हे जे चालू आहेत आता, हे अंग्रेजशाही चालू आहे राज्यात. हा आमच्या महिला माता भगिनीवर अत्याचार लाठीहल्ला करतात, हे म्हणजे अंग्रेजशाही चालू आहेत ना. मग हे करा, बोला ना. आणि जे म्हणतात की हे येतील ते येतील, यांना लोकांनी निवडून दिलं होतं. कुणाला आता मला सांग, कुणाला? राष्ट्रवादी असू द्या, कोणते पक्ष, काँग्रेस असू द्या, येतो तुमच्याकडे, काँग्रेस असू द्या, या सत्याची लोणी खाण्यासाठी ते सगळे भाजपच्या नादीला लागलेले आहेत.
हा. ते तर म्हणतात नाही नरेंद्र मोदी देशाचा विकास करतायत. सगळे गेला, काय विकास राहिला नाही. महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प नेऊन ठेवले त्यांनी गुजरातमध्ये. काय केलं? नॅनो बस सारखा गेलेला आहे, ते पॉस्कॉन सारखा गेलेला आहे. मतदारांना गुजरात म्हणजे काय भारत झाला का? मतदारांना पटेल हे काय मतदार मी तेच म्हणतो, मतदारामध्ये रोष आहे, नाराजगी आहे. मतदारांमध्ये नाराजगी आहे. चला म्हणजे एक मुद्दा महत्वाचा आहे की काही प्रकल्प गुजरातला गेलेत, अशा प्रकारचं मी येतो तुम्ही सगळ्यांकडे येतो मी. चला आता एक मुद्दा असा आहे की अनेक दिवसापासून चर्चा आहे की इकडचे गुजरातलाच पाठवायचे. हां, आणि मराठी माणसाला ते पटणार नाही की बाबा महाराष्ट्रातलं का जाते तिकडे. महाराष्ट्रातला एकही प्रकल्प गुजरातमध्ये गेलेला नाहीये. ते म्हणतात गेला म्हणून ना. त्यांना जाऊ तिकडे विचारू कुठला प्रकल्प गेला मी सांगतो. चला एक मिनिट. कुठला नाही त्याच्यावर आरोप करतात. कुठला प्रकल्प कोणाची बी टीम आहे? हे राष्ट्रवादी ते विचारतायत, हे काँग्रेसवाले बीजेपी. थांबा ते म्हणतात कुठला प्रकल्प गेला. आता मला तर माहिती नॅनो सारखा एअरबस प्रकल्प गेलेला आहे, ते पोस्कॉन सारखा ते गेलेला आहे. आणि तुम्ही बघितलं. आता ठीक आहे, हां, आता त्यांनी नाव पण घेतलं, नॅनोसारखं एअरबस पण गेला. आता ह्याला कारणीभूत कोण आहे ते सर्व जनतेला माहिती आहे. मान्य देवेंद्रजी कोण आहे मलाही सर कळू देत ना. सांगायलो ना, देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जे एमओ जे साईन करायचे असतात, मोठे जे प्रकल्प यायला 1 आणि 2 दिवसामध्ये ते प्रकल्प येत नाहीत. त्या प्रकल्पाला जमीन अधिग्रहण असते, वेगवेगळ्या निधी असतात. हे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये होत असताना त्या काळामध्ये ज्या काही उद्योगपतींना इथं वेगवेगळे आमिष मागण्यात आले. अभद्र युती नाही. देवेंद्र फडणवीसांनी सकाळी 5 वाजता अजित पवारांसोबत जे स्वागत केलेलं ती अभद्र युती होती. आमची जी युती होती ती महाविकास आघाडी महाराष्ट्राची अस्मिता राहण्यात ठेवण्यासाठी जे मोदी नरेंद्र. हे सुहागराज शब्दाऐवजी दुसरं काय वापरता येईल का? नाही ही स्वागत असं कसं ऐका साहेब, कारण सांगतो. ज्या पद्धतीने जी स्थापित झाली त्या काळामध्ये ज्या काही उद्योगपतींना इथं वेगवेगळे आमिष मागण्यात आले. अभद्र युती नाही. देवेंद्र फडणवीसांनी सकाळी 5 वाजता अजित पवारांसोबत जे स्वागत केलेलं ती अभद्र युती होती. आमची जी युती होती ती महाविकास आघाडी महाराष्ट्राची अस्मिता राहण्यात ठेवण्यासाठी जे मोदी नरेंद्र. हे सुहागराज शब्दाऐवजी दुसरं काय वापरता येईल का? नाही ही स्वागत असं कसं ऐका साहेब, कारण सांगतो. ज्या पद्धतीने अभद्र युती म्हणतात की रात्री सकाळी 5 वाजता एक राजकीय पक्ष रातोरात की जब शपथविधी घेतो हे लोकांच्या समोर न दाखवता. चला ठीक आहे मुद्दा. आता हे म्हणतात की जे प्रकल्प आहेत ते महाविकास आघाडीच्या नाकारते. उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं तुम्ही. नाही, हे 100% चूक आहे. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे नव्हे तर यांच्या मालकांची गुलामगिरी करण्यासाठी, मोदी शहांची गुलामगिरी करण्यासाठी महाराष्ट्रातले उद्योगधंदे सगळे गुजरातला पाठवून दिलेले आहेत. त्यांचं मन राखण्यासाठी ते उद्योगधंदे गेलेले आहेत. ठीक आहे येतो मी. हां, तुमचं नाव काय? अभिजित हळदेकर. मी एक विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हणून मला पक्षाचं तर लेबल आहे ना. मी विद्यार्थी काँग्रेसचाच आहे. मला सर्वप्रथम म्हणायचं आहे, कुठलेही प्रकल्प येतील जातील पण याची झळ जी आहे ते इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना पोहोचती आहे. विद्यार्थी हा राष्ट्राचा कणा आहे आणि तो जर मजबूत असेल तर राष्ट्र मजबूत असते. तुम्हाला सांगतो सर, मोदीजींचं एकच वाक्य, आता चंद्रयान पोहोचलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्या यान तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 3000 कर्मचाऱ्यांच्या आज जवळपास 17 महिन्यापासून पगार नाहीत. याची लाज ह्या शासनाला. मी भाजपवाले लक्षात घ्यायचं. सर, माझं म्हणणं आहे की सगळ्या आरक्षणाचा हा मुद्दा चालू आहे, पण ह्या दरम्यान अजित पवार म्हणजे आघाडी सरकारने आता जो निर्णय घेतलेला आहे की GR क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत सगळे खाजगी करून टाकले, आउटसोर्सिंगला दिलेल्या आहेत जागा. 75 जागा, 1000 जागा. महत्वाचा आहे. हा एक मुद्दा आहे. अत्यंत बेरोजगार करून टाकलेल्या या बीजेपी सरकारनं आज बघा एखाद्या विद्यार्थ्याला अत्यंत चुकीचं आहे. हे हुकुमशाहीकडे नेण्याची प्रवृत्ती आहे बीजेपीची आणि या चुकीचं आहे. नाही, एक पहिला मुद्दा असा आहे की जे कर्मचारी आहेत सरकारी कंत्राटी पद्धतीने नेमले पाहिजे. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा एक महत्त्वाचा विषय आज महाराष्ट्रामध्ये जो चालू आहे तो आम्ही सदा पाटील पुयड आहे, मी नांदेडमधून.
शिवाजी जे 13वे वंशज आहेत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी जे स्थापन केलेला स्वराज्य पक्ष आहे त्या पक्षाचे आम्ही मावळे आहोत. त्यांचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकरी, कामगार, सहकार आणि डॉक्टर, आरोग्य यांच्यासोबत आम्ही काम करत आहोत. आणि हे सर्व जे भोवल्यावर चढण्यासाठी भाशिंग बांधून तयार झालेले आहेत. मुळात हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामधल्या सर्व मराठा समाजाने असं ठरवलेलं आहे, ग्रामपंचायतीमध्ये असा ठराव झालेला आहे. हे षडयंत्र जे ठरवले. मला मुद्दा सांगा ना तुम्ही. हे बघा एवढे लोक आहेत, मी आमच्याकडे जायला वेळ लागेल. काय मुद्दा? यामध्ये मला असं सांगायचं की प्रत्येक ग्रामपंचायतीने असं ठरवलेलं आहे की या गद्दार पक्षांना, या पक्षांच्या राजकीय नेत्यांना गावामध्ये गावबंदी केली. चला गावबंदी केली. तुम्हाला मी येतो उत्तर. चला आता मला सांगा, मराठा आरक्षण जे आहे, मराठ्याला आरक्षण कसं मिळेल? या ठिकाणी काल परवा जे आंतरवाली सराटी या गावामध्ये जे आमच्या मराठा समूह बांधव जे उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी अमानुष लाठीचार्ज झाला. सर्वप्रथम मी या लाठीचार्जचा जाहीर निषेध करतो. आणि गेले 30-35 वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबित आहे. मी या ठिकाणी सांगू शकतो, आज मराठ्याचे एवढे आमदार आहेत की तुम्ही बघत आहात की 150 ते 150च्या वर आमदार आहेत. हे तर सगळ्यांना माहिती आहे ना, एवढे आमदार, मंत्री, सरकार, तुमचा मुख्यमंत्री कुठे मराठा समाजाचे आमदार कुठे गेले? हा दिसत नाहीत का? आज बघत आहात की तुम्ही आज बेकारीचा प्रश्न विचारला. आज बेकारी आहे, इतकी बेकारी. आज मराठा समाजामध्ये इतके विद्यार्थी शिकून बेकार आहेत, त्यांना नोकऱ्या मिळालं पाहिजे. हो, मिळालं पाहिजे. आरक्षण मिळायलाच पाहिजे. ओबीसी मधून मिळालं पाहिजे की वेगळं? ओबीसी मधून मिळायला पाहिजे. मिळालं पाहिजे. चला, ओबीसी नेते आहेत, ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे की वेगळं मिळालं पाहिजे? त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. कारण कसं आहे की ओबीसी मधले जे छोटे छोटे जात समूह आहेत, गावगाड्यातला धोबी आहे, गावगाड्यातला कुंभार आहे, गावगाड्यातला न्हावी आहे, अल्पसंख्याक गावाला एक घर असणारा हा समाज आहे. तो प्रगत आणि पुढारलेले जे काही समाजाचे लोक आहेत त्यांच्याबरोबर कसा कॉम्पिटेट करणार आहे? हा मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो राजकीय आरक्षण नाही आहे, तर हे सामाजिक आरक्षण आहे की मराठा समाजातल्या मुलांना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं. मुद्दा असा आहे की आरक्षण तुम्ही पण म्हणता दिलं पाहिजे, तेही म्हणतात आम्हाला मिळालं पाहिजे. मिळालंच पाहिजे ना. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, त्यांचा पूर्ण हक्क आहे. कसा मार्ग काढायला पाहिजे? याच्यात मार्ग काढण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी वाढवायला पाहिजे. आणि वाढवून जी टक्केवारी आहे ते मराठा समाजाला त्यांनी दिलं पाहिजे. पण आता विद्यमान असलेल्या ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून 50% पुढे नेऊन मराठा समाजाला नक्कीच दिलं पाहिजे. 50% वर जी मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्यांना विकासाशी कुठलंही घेणदेण नाही. अनेक प्रज्वलंत मुद्दे आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे बेरोजगारीचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये अजून खूप सारे मुद्दे आहेत. शेतकरी आज बघा तुम्ही, पावसाचे बेहाल चालू आहेत, शेतकरी आत्महत्या आहेत. यांना फक्त या गोष्टीची काही घेणदेण नाही. यांचे खोके आणि यांचे घरं भरायचं फक्त हे काम करत आहेत. आज मराठवाड्याचा अमृत महोत्सव चालू आहे. अमृत महोत्सवामध्ये त्यांनी निधी घेऊ, औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक घेऊ, काय झालं या सगळ्या गोष्टींचं? ह्या सगळ्या गोष्टी आज इथं व्हायला पाहिजे होत्या. कारण आज 17 तारखेला अमृत महोत्सव संपत आले. त्यांनी आम्ही मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादला घेऊ असं मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होते, मराठवाड्यासाठी काहीतरी मिळेल असं अपेक्षा आहे. चला मी येतो तुमच्याकडे. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सर बेरोजगारी वाढली, शिक्षणाचं पूर्ण वाटोळं झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये यांना काय सांगू? आता गणपतीच्या मुहूर्तावर काय सांगितलं त्यांनी माहिती आहे का? शासनातर्फे एक आता नवीन त्यांनी सुरू केलाय घर घर सावरकर हा उपक्रम. कशासाठी घर घर सावरकर? इथं विद्यार्थी मरतोय, कंत्राटी बेसवरती तुम्ही जागा त्यांच्या हे करताय, म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांचं काहीच पडलेलं नाही आणि तुम्हाला घर घर सावरकर पाहिजेत. कशासाठी? आज सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नाही सर. पण आम्ही सत्तेमध्ये घरघर मोदी नंतर घरघर सावरकर. आता काय म्हणजे घरघर सावरकर मान्य आहे का? बोला. बिलकुल मान्य आहे. या देशाचे पंतप्रधान अतिशय विकास करण्याचा त्याचं ध्येय आहे. आणि महाराष्ट्रात जे 3 पक्षाचं सरकार आहे हे विकास करायला कमी पडत नाही. आज त्यांनी प्रत्येक मतदारसंघात लक्ष घातलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करत आहेत. आता विरोधी पक्षाला आरोप करायला काहीतरी निमित्त लागते. काहीतरी विरोधी पक्षाकडे आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरा मुद्दा आहे. घरघर सावरकर मान्य आहे का? मान्य आहे. सावरकर हा विचार आहे. आणि सावरकर विचार महागाईवर बोललं पाहिजे, बेरोजगारीवर बोललं पाहिजे, डेव्हलपमेंटवर बोललं पाहिजे. बेरोजगारीवर नरेंद्र मोदींनी परवा 71,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. जे रोजगार नरेंद्र मोदींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये दिलेत ते काँग्रेसच्या 75 वर्षाच्या काळामध्ये युवकांना हाताला काम नसल्यामुळं ही बेरोजगाराची टोळी. काँग्रेसमुळे बेरोजगारी वाढली. बरोबर, काँग्रेसमुळे वाढली बेरोजगारी. मेन आता जे काँग्रेसचे आमचे मित्र म्हणतात 75 वर्षापासून सत्ता यांच्या दारी होती, ह्यांना
युवकांच्या बेरोजगारीचा काही प्रश्न अर्थ नाही आहे. त्यांना फक्त जे सत्ता गेल्यामुळे ते जे बेरोजगार झालेले आहेत, प्रस्थापित नेते, त्यांचे पुत्र आणि त्यांचे नातवंड जे बेरोजगार झालेले आहेत, त्यांना त्यांच्या बेरोजगारीचा जास्त चिंता आहे, ना की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य युवकांच्या बेरोजगारीचे त्यांच्याशी काही संबंध नाही. 75 वर्षाच्या ठीक आहे, मला सांगा बेरोजगारी कुणामुळे वाढली? महाविकास आघाडीमुळे वाढली म्हणजे काँग्रेसमुळे वाढली? सगळ्या पक्षामुळे काँग्रेसमुळे वाढली. सगळ्यामुळे म्हणजे पहिले काँग्रेसमुळे वाढली, आता बीजेपीमुळे, एकनाथ शिंदे साहेबांमुळे तर आता भरपूर झालं आहे. आज फक्त मराठा समाजाला एक खेळणी करण्यात आलेलं आहे, पूर्ण खेळत आहेत. आज एक माईकच्या समोर एक बोलत आहेत, इथं एकनाथ शिंदे काल गोड बोलून गेले, पण आज खूप दिवसापासून आज थकबाकी आज पेंडिंग राहिला विषय आहे, ते कुठंच कोण्या यायला लागलेला नाही. तुमचं नाव काय? मी भीमराव बेंद्रीकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हा. मला सांगा, हे म्हणतात की काँग्रेस 70 वर्षामध्ये बेरोजगारी वाढली आणि मोदींनी रोजगार दिला. हां, दोन्ही सरकारच्या काळामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. BJP तर गेलेलीच आहे. आता याचं वंचित बहुजन आघाडीशिवाय जनतेला पर्याय राहिलेला नाही. आणि उद्याच्या दुष्काळ जाहीर मोर्चा औरंगाबाद येथे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला दुष्काळ जाहीर करा या संदर्भामध्ये मोर्चा आहे. आणि मला वाटते की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आहे. शरद पवार आता भाजपमध्ये गेल्यामुळे कदाचित धरणं भरतील आणि ठीक आहे. आता इकडे एमआयएमचे लोक आहेत. चला मला सांगा, तुम्ही गेल्या वेळेला प्रकाश आंबेडकर यांच्यावर बोलतात, आता काय होईल? महाविकास आघाडी तुम्हाला घेणार आहे की तुम्ही जाणार? आमचं एकच म्हणणं आहे, या देशात ऐका, विषय समजण्यासारखा मी बोलतोय का हा इंडिया झालेला आहे. ऐका, या लोकांना काँग्रेस असू द्या आणि इंडियाचे जे घटक पक्ष आहे त्यांना मुस्लिम समाजाचं फक्त मतदान पाहिजे, त्यांना सहभागी सत्तेमध्ये सामील करायचं नाही. ऐका, विषय असा आहे की या देशात इंडिया झाला, त्या इंडियामध्ये ममता बॅनर्जी याला चालते, जो एका काळात महाविकास एका काळात भाजपचा मोदी, दुसरा नितीश कुमार, भाजप सोबत त्यांना उद्धव ठाकरे चालतील, त्यांना महबूबा मुफ्ती चालतील, काश्मीर पुरता पक्ष, त्यांना उमर अब्दुल्ला चालतील, पण ओवेसी साहेब जमत नाही, त्यांना UDFचा बदरुद्दीन अजमल चालत नाही, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे अहमद चालत नाही. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की केरळमध्ये नाही, केरळमध्ये मुस्लिम समाजाचे लोकसभा आहेत ना, खासदार सुद्धा आहेत, त्या प्रत्येक पक्षाचे आमदार सुद्धा आहे. यांना मुस्लिम समाजाचं मतदान पाहिजे, त्यांना भागीदारी मतदान पाहिजे, पण भागीदारी नाही पाहिजे. थोडक्यात सर आमचं म्हणणं हे आहे की सध्या ते जे महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे, तर या राज्यामध्ये गद्दारांचं राज्य चालू आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गद्दारांना कधी जागा दिलेली नाही. आणि काँग्रेस सेक्युलर पक्ष स्वतःला म्हणतो तो हिंदुत्ववादी पक्षासोबत शिवसेनासोबत युती करतो. जे राष्ट्रवादी पक्ष म्हणतो आम्ही मुसलमानांना साथ देतो, ते भाजप त्याच्यासोबत जाऊन बसतो. तर आमचं म्हणणं हे आहे की यावेळेस जर या महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जर तुम्हाला विचार करायचा असेल, तर जे आंबेडकर चळवळ असतील, जे मुस्लिम समाजासाठी विचार करत असतील, असल्या लोकांना साथ द्या, एमआयएम पक्षाला साथ द्या. कारण महाराष्ट्रामध्ये जर एक खासदार कोणी काम करत असेल तर फक्त आणि फक्त इम्तियाज जलील साहेब आहे. आणि या जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर 5 वर्षापासून खासदार आहे. कुठे मी विचारतो, चला प्रतापराव कुठे ते विचारतो. आता मी येतो. या सरकारला की नाही येणाऱ्या काळामध्ये बेरोजगार तरुण उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, स्वस्त बसणार आहेत. कारण का महाज्योती असेल, सारथी असेल, बार्टी असेल, हे संशोधक विद्यार्थ्याची संख्या कमी केलेली आहे. आणि अजित पवारांचं मागचंच एक स्टेटमेंट आहे की एका सरकारी कर्मचाऱ्यामध्ये 3 लोक करतील. तर तुम्ही बी आमदार खासदार की सगळे येऊन द्या, प्रशासक लावून. चला ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. मॅमचं असं म्हणजे मतच पाहिजे, आम्हाला काय भागीदारी म्हणतात. परवाच केंद्रीय मंत्री दानवे, तुम्हाला उत्तर देतात. रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे भरल्या स्टेजवर म्हणतात आम्हाला भाजपला जर निवडून यायचं असेल तर एमआयएम उभं करणं गरजेचं आहे. म्हणजे बी टीम कुणाची आहे त्यांच्या समोरासमोर म्हणतात, हे त्याच्यातून सिद्ध होते. बी टीम आहे म्हणजे एमआयएम बी टीम आहे, नक्कीच बी टीम आहे, हे जनतेने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. असं वाटतं एमआयएम हे भाजपची बी टीम आहे. ज्या पद्धतीने असरुद्दीन ओवैसी या मुसलमानाला भडकितो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि इंडियामध्ये असरुद्दीन ओवैसीला का घेत नाही, हा एक एमआयएम पक्ष असा आहे. भाजपची बी टीम असल्यामुळं इंडिया युनियनमध्ये आम्ही घेतलो नाही. मुफ्ती मोहम्मद या गद्दार शिंदे आणि फाडतू सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे.
म्हणून ते महाराष्ट्रामध्ये कुठलीच निवडणूक घेत नाहीत ना जिल्हा परिषद ना नगरपालिका मुंबई सिनेटची निवडणूक सुद्धा या गद्दार सरकारनं रद्द केलेली यांच्या पायाखालची जमीन सरकले यांना जनता कदापि कौल देणार नाही म्हणून यांच्यामध्ये निवडणूक घेण्याची हिंमत नाहीये चला यांची म्हणजे सगळे जे वातावरण ते तापलेले चला आताच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपासून वातावरण अत्यंत पोर्टल जे खोकेबाज सरकार आज जे पोर्टल चालू केलेलं आहे त्या ठिकाणी रिटायर झालेले लोक बघते हजारो आज लोक तरुण शिक्षक भरतीसाठी आज वाट बघतायत शिक्षकाच्या संदर्भामध्ये चुकीची भूमिका करताय शासन म्हणून शिक्षक भरती केली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना रोजगार दिला पाहिजे बीजेपी आणि शिंदे सरकार सगळं